टाटा कॅपिटल या कंपनीनं विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपयांपासून ते 1,00,000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती अर्थात स्कॉलरशिप सुरू केलेली आहे। जर तुम्ही 11वी-12वीला आहात किंवा ITI, डिप्लोमा, पॉलिटेक्निक किंवा कोणत्याही प्रकारची डिग्री BA, BCom, BSc, मेडिकल, व्हेटरनरी किंवा इंजिनिअरिंग कोणत्याही प्रकारच्या डिग्रीला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला जर तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल, तुम्ही कोणत्याही वर्गात असू द्या, फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयर, तुम्ही या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला 10,000पासून ते 1,00,000पर्यंत जी स्कॉलरशिप मिळणार आहे ती कशी मिळेल थोडक्यात सांगतो। जर तुम्ही 11वी-12वीला आहात तर ज्यांना 60 ते 80% दरम्यान मार्क असतील त्यांना 10,000 रुपये मिळतील। ज्यांना 81 ते 90% आहेत त्यांना 12,000 आणि 91% वर 15,000। आता हे मार्क कोणते? तुमच्या मागच्या वर्षीचे मार्क। जर तुम्ही 11वीला आहात तर 10वीचे मार्क धरले जातात, जर 12वीला आहात तर 11वीचे मार्क, जर तुम्ही फर्स्ट इयरला आहात तर त्याच्या आधी तुम्ही कुठे होता त्याचे मार्क धरले जातात। आता बघा, डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निकचे मार्क सांगतो। ज्यांना 60% ते 80% मार्क आहेत त्यांना 12,000, ज्यांना 81 ते 90% मार्क आहेत 15,000, ज्यांना 91% वर मार्क आहेत त्यांना 18,000 रुपये स्कॉलरशिप दिले जाणार आहे। जे BA, BCom किंवा BSc अशा सामान्य पदवीला आहेत तर त्यांना बघा 60 ते 80%ला 15,000, 81 ते 90%ला 18,000 आणि 91% वर असेल तर 20,000 शिष्यवृत्ती आहे। आणि जे मेडिकलला आहेत किंवा त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला आहेत, व्हेटरनरीला आहेत, एरोस्पेसला प्रोफेशनल जे काही कोर्स आहेत तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मागच्या वर्षीच्या मार्कानुसार 20,000, 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती या कंपनीतर्फे दिली जात आहे। शिष्यवृत्तीचं नाव आहे टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप। त्याचा फॉर्म मी त्या ठिकाणी दिलेला आहे। आता यासाठी एलिजिबल कोण कोण आहे, पात्र कोण आहे? तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत, ज्यांचं तुमच्या पालकाचं उत्पन्न जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळेल। तसंच सर्टिफिकेट तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणाहून म्हणजे तहसीलदार किंवा वरच्या अधिकाऱ्याकडून काढून घ्यावं लागेल उत्पन्नाचं सर्टिफिकेट। आता 11 जानेवारी 2026 पर्यंत या योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तोपर्यंत योजनेचा फॉर्म भरून टाका। कागदपत्र कोणकोणती लागतात सविस्तर यादी मी समोर स्क्रीनवर दाखवतोय, थोडक्यात सांगतो। विद्यार्थ्याचं आधार कार्ड, कॉलेजचं ID कार्ड किंवा बोनाफाईड, चालू वर्षाची फी भरलेली पावती, मागील वर्षाचं मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांचा, बँकेचं पासबुक किंवा कॅन्सल चेक तो चालतो आणि एक पासपोर्ट साईज फोटो। या स्कॉलरशिपसाठी मुलींना, SC, ST या प्रवर्गांना आणि दिव्यांगांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, टाटा कॅपिटल पंख या स्कॉलरशिपचा फॉर्म नक्की भरा। अजूनही अनेक स्कॉलरशिप चालू आहेत, जर तुम्हाला त्यांची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये स्कॉलरशिप लिहायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आवर्जून शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा। धन्यवाद।